सगळ्यांना नमस्कार. तर बघा, आज मी आधी हे सांगते मी कशावर ब्लॉग काढायला गेले तुम्हाला सांगते मी आज. खरं तर पण आता हे दिसलं म्हणून हे गेले. हे बघा, हे सगळं धुवून घासून पुसून सगळी पूर्ण मांडणी स्वच्छ करून ठेवलेली. ही खालची भांडी अजून लावायची आहेत. इथली इकडं काही व्यवस्थित लावलेलं नाहीत, कारण इथली भांडी इकडं घासलेली नाहीत, ही घासायचे. आणि ही आत्ता घासून ठेवलेली आहेत रोजची. तर मला हे सांगायचं आहे महत्त्वाचा मुद्दा. तर एक महिना झालं मुलांना सकाळची शाळा चालू झालेली. म्हणजे काहीतरी सर लोकांना पलीकडं दुसरं काय कागदपत्राचं, ते आता काय मतदानाचं काय विषय चालला आहे ना, ते तसं काहीतरी काम असतं. त्याच्यामुळं सकाळची शाळा लागलेली 7 ते दुपारी 1-1:30 असंपर्यंत. आणि त्याच्यासाठी मुलं काय करतात, सकाळी जेवण नाश्त्याला केलं तरी पण मी ते मुलं खाऊन जातच नाही. त्याच्यामुळे मी करत नाही, एवढे लवकर खात नाहीत ती, आणि डबा पण घेऊन जात नाहीत. तर कधी 10-20 रुपये असेल तर घेऊन जातात, आणि नाही तर तसं पण घरी आल्यावर जेवते डायरेक्ट. तर आज शंभूने आमच्या काय केलं, मी रात्री 500 रुपये ह्यांना दिलं तर सामान आणायला. ह्यांनी सामान आणलं होतं, आणि सामान आणून त्याच्यातले 220 रुपये किचनच्या खाली ठेवले होते, कारण मी रात्री खाली बसून स्वयंपाक करत होते, त्याच्यामुळे तिथंच ठेवले होते. तर किचनच्या खाली 220 रुपये ठेवले होते, आणि परत नंतर सुट्टे 15 रुपये आणलेले पण तिथंच ठेवले होते. आणि माझ्याच नंतर ध्यानातच नाही, ते तिथंच होते, तसेच राहिले. घरातले पैसे कुठं हालत नाहीत बरं का, तिथंच होते. आणि जास्त घरातलं कोणी घेतच नाही. जरी घेतलं कोणी तर मला लगेच माहिती असतं की ह्या व्यक्तीने घेतलेत म्हणून. आणि माझ्या घरात 3 व्यक्ती असतात, नवरा आणि 2 मुलं. तर त्यातनं घेतं कोण हे मला लगेच कळतं. तिघांच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन, किंवा कुणी मनाने स्वतःहून सांगतात, किंवा कुणी 1-2 धपाटे खाल्ल्यावर मग सांगतात. तर नवऱ्याने जर घेतलं तर नवरा कबूलच होत नाही, सांगतच नाही, त्याचा विषयच नाही. त्याच्यामुळं मी अगोदर ह्या दोघांना विचारत असते. तर तो विषय झाला काय, तर तिथं 200 मुलीने माझ्या 5 रुपये घेतलं. तिला इमानदारी, तिने इमानदारीने 5 रुपये घेतलं. आणि शंभूने काय केलं, 200ल्या जे 20 होतं का, ते 20 पण घेतलं, आणि 10चा ठोकळा पण घेतला. बरं, मग मी बघितलं नव्हतं व्यवस्थित, पण मला अंदाज होता की एवढं असतील म्हणून. आणि मग सकाळी उठले, मी 200च्या 2 नोटा दिसल्या मला तिथं. मग मी पटकन उचलून ठेवल्या. तर ठेवल्याच्या नंतर मला काय वाटलं की ह्यांनीच घेतल्यात पाण्याला बिण्याला. मी ह्यांना विचारलं, हे सहज कंटिन्यू आपलं रोज जसं असतं तसं. हे म्हणे, हे नाही, मी नाही घेतलं, मी कशाला घेऊ तुझं पैसे. ह्यांचं ठरलेलं शब्द. म्हणलं ठीक आहे, मला ह्यांच्यापेक्षा नरडत आणून काय उपयोग नाही. संध्याकाळी थोड्या वेळा पोरांना विचारा. तर मी शंभूला म्हणजे ठरवलं होतं मी एक वेगळाच विषय, आणि झाला एक वेगळाच. तर मी काय ठरवलं होतं की त्याला विचारायचं नाही पैसे घेतलेत का, किंवा तो पैसे का घेतलं हे पण विचारायचं नाही, काहीच विचारायचं नाही. आणि तो आला शाळेतून, त्याने पहिलं माझ्याकडं बघितलं. मी म्हणला, आलास ये. मी पहिल्यांदा चपला ठेव म्हणलं, आलास ये. आणि मुलीला म्हणलं, माया त्याला खिचडी दे खायला. मला नको खिचडी, कारण त्याला माहिती आहे काय घरातलं गेलं की एवढी मयानी प्रेमाने कधीच बोलत नाही. मी म्हणलं, माया त्याला खिचडी दे खायला. मला नको आहे खिचडी. मला ठीक आहे, चालते, जा तोंड हात पाय धुवायला गेला. तासभर आतमध्ये बाथरूममध्ये बसला. 1 तासाने आला बाहेर. आणि मी आपला हात असा मागं टाकून असं हाताची घडी घालून आपलं घरात काम करत होते. त्यांनी हेरलं की हिला समजले पैसे गेलेले आहेत, आणि ही काय मला मारण्याच्या प्लॅनिंगवर आहे, हिचा मला मारायचा प्लॅनिंग दिसतोय. म्हणून तो हिरून माझं म्हणजे ओळखलं होतं. आणि तो आपला असं जरा तांत्रिकच राहायला लागला. म्हणजे जरा काय म्हणतात त्याला, ओळखूनच राहायला लागला. तर त्याच्यावर 1-2 मिनिटांनी मी म्हणलं, तुला जेवायचं नाही का. मला आधी म्हणलं, नाही, जेवायचं म्हणला. म्हणजे मला माझ्या अर्थाने की त्यांनी पैशाचं खाल्लं असं काहीतरी. परत मग मी त्याला ताट वाढून आणलं, कारण मी शाळेतनं आल्यावर ताट वाढून कधीच आणून देत नाही, त्यांचं ते हाताने घेऊन खातात. मी ताट वाढून आणलं, म्हणलं धर खा. त्यांनी असं माझ्याकडे बघितलं. ते म्हणलं, काय झालं आहे मम्मी काय झालं आहे नेमकं. म्हणलं, कुठं आहे काय, काहीच नाही, विषयच नाही म्हणलं, नॉर्मल आहे म्हणलं मी. मग तर त्याला लय टेन्शन आलं. मग तर त्याला लय टेन्शन आलं. म्हणलं, मी कशाला, म्हणलं काय झालं आहे म्हणलं तेव्हा.
मला खातो बरं दे मला खातो. घेतलं ताट आणि मग मी त्याच्यासमोरच बसले. मला तू का बसली, मला तू का बसली माझ्या पुढं, म्हणजे ते असं म्हणलं नाही बरं का, मला का असं का बसली मम्मी म्हणला तू. मी म्हणलं काय नाही, मी म्हणलं तुला जेवाय देते ना, म्हणलं तू सोयाबीनची भाजी खात नाही, तुला सोयाबीन आवडत नाही जास्त म्हणून खा म्हणून बसले. मला बरं बाई घेतल्यात मला 30 रुपये तुझं, बरं बाई घेतल्यात तुझं 30 रुपये मी शाळेत आणि खर्चून टाकलं म्हणला. मी वडापाव खाल्ला आणि कुरकुरे खाल्लं. तो स्वतःच कबूल झाला हाणायच्या मारायच्या आधी, आणि मी ठरवलं होतं की याला मारायचं नाही. तसं मी माझं चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बघून ते स्वतःच मला बरं बाई घेतलेत म्हणला 30 रुपये मी वडापाव खाल्ला. आणि मग मी का घेतलं न विचारता का घेतलं म्हणून मी त्याला धमकवाय गेले थोडंसं, म्हणजे एखादी चापट हाणावं म्हणलं. असा अंगावर गेल्याच्यानंतर तो अंग खाली टाकून देऊनच रडायला लागला. त्याला इतकं रडाय आलं लय रडाय आलं. ते रडाय कशाचं आलं होतं तर ते 30 रुपये शाळेत त्यांनी नेल्याच्यानंतर तिथल्या एका दुसऱ्या मुलाने त्याचं घेतलं होतं आणि त्याने वडापाव बी खाल्ला नव्हता आणि काहीच खाल्ला नव्हता. तो फुल टेन्शनमध्ये होता. त्या पोराने 30 रुपये घेतलं होतं, त्याच्याबरोबर काय भांडण बिंडण झाली असत्याने. नाही तो म्हणला बघू तुझ्याकडे किती आहेत माझ्याकडे किती आहेत, आणि त्याने घेतलं किती आहेत बघितलं आणि 30 रुपये खिशात ठेवले. किंवा मला दे माझं. त्याने काय हे दिलंच नाही वाटतं. तो मला म्हणजे आता तो म्हणणार तरी कसं, मग मम्मी पैसे घेतले तू चल म्हणून, तो म्हणणार तरी कसं, हे हेतून तो गप्पच बसला होता. त्याला त्याचं टेन्शन होतं. मग मी अंगावर गेले का नाही तर मारलं बी नव्हतं, तोवरच तो रडायला लागला अंग टाकून देऊन, मोठ्या मोठ्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा. मग तो मला म्हणलं शाळेत पोरांनी माझ्याकडून ते 30 रुपये घेतलं मम्मी. म्हणला तुला काय सांगू म्हणला, माझा प्रॉब्लेम तुला काय सांगायचा आहे म्हणला, ते 30 रुपये त्या पोरांनी घेतलं म्हणला. मग मला थोडं हसायला आलं. मी म्हणलं का घेतलं, म्हणलं तू मागितलं नाही का, मला मागितलं पण त्याने दिलंच नाही म्हणला, त्याच्याकडं पण होतं आणि मग त्याने माझं कसलं आहेत किती आहेत बघायला घेतलं आणि त्याने मग दिलंच नाहीत मला. म्हणलं ठीक आहे. म्हणलं मग जेवायचं ताट पण मी घेतलं पुढचं, म्हणलं जीव पण नको तो पैसे घेऊन गेलाय असं तसं थोडं बडबड केली. मग म्हणला ठीक आहे, मला आयुष्यात कधी इथून पुढं तुझं पैसे घेत नाही, कारण मला शिक्षा भेटली. मला मी तुझं गपचिप चोरून नेलं तर माझं पोरांनी घेतलं मला, मी इथून पुढं तुझं पैसे नेणारच नाही मला न सांगता, कधीच नेणार नाही म्हणला. आणि मग तर हे असं मुलांना टेन्शन असतं, कारण घरातलं माझं म्हणजे पोरं लई वेळा शाळेत नेतात बरं का, आणि मला माहिती असतं मुलगी कधी नेत नाही, नेलं तर विचारून नेते 10-20 रुपये, आणि मुलगा कधी नेतो. आणि जरी नेलं का तो शाळेतनं आल्यावर मला पहिले सांगतो की हा बाबा नेलतं म्हणून, असं सांगतो मला. शाळेतून जरी पैसे घरून जरी पैसे नेलं तरी तर असं असतं. आणि मी कधी म्हणजे आलं की आता आपल्याला तर माहितीच असते की नेलं असतं म्हणून, आणि लई नाही कधी 10, 20, 30 असं लईत लई कधी एखाद्या वेळी 100 नेलं तर मग मी त्याचा लई मोठा कांगारावळा करते. त्याच्यामुळे एवढं कधी नेतच नाहीत, कधीतरी एकदा नेतात एखाद्या वेळेस. आणि मग मी कधी डायरेक्ट हाणाय माराय उठत नाही, जोपर्यंत ती कबूल करत नाहीत का मी नेलं तोपर्यंत मी मारत नाही. कबूल झाल्याच्यानंतर एखादी चापट हाणायची किंवा शिक्षा द्यायची असं असतं. आणि मग बघा इथं शाळेतनं येऊन तो आता इथंच झोपला आहे आणि त्याला फुल टेन्शन आलं. टेन्शन आलं ना बरं तुला, तुझं पैसे कोणी घेतलं चोरून, कुणी घेतलं होतं चोरून. आणि बाहेर मस्त असा पाऊस येतोय आणि हे इतकी भारी झोपलेत ना, झोप झोप. आणि बाहेर मग जेवण केलं आणि मग झोपला. तर असा ह्याच्या पैशाचा म्हणजे माझ्यापासून चोरून नेलं आणि ह्याच्या पैशाचा असा किस्सा झाला. तर हे असा प्रॉब्लेम होतो घरातल्या लेकरांनी पैसे नेल्यावर. जर बारीक लहान लेकरं व्हिडिओ जर बघत असेल तर ही अशी शिक्षा भेटते. तसं ते मला म्हणला की तुझं पैसे घेऊन गेलो म्हणून मला शिक्षा भेटली. तर ही अशी शिक्षा खरंच तर ही शिक्षाच असते. त्यांनी खाण्यासाठी नेलं त्याचं त्याला म्हणजे कुणी दुसऱ्याच मुलाने घेऊन ठेवलं. आता तो कुठं ना उद्याच्याला शाळेत जाऊन विचारणार त्या पोराला की बाबा तू का घेतलं, कशामुळं घेतलं, त्यांनी किती आशानं खायला आणलं असतं, किंवा मी वडापाव खाईन किंवा मी समोसा खाईन. आणि सहसा दिवसाच्या शाळेला पैसे नेतच नाहीत आणि मी पण देत नाही. सकाळची शाळा 1 महिन्याभर आता, त्याच्यामुळं सकाळचं नेतात, कारण एवढं सकाळचा स्वयंपाक झालेला असेल नाश्ता तरी पण खात नाहीत. तर ही असा प्रॉब्लेम असतो प्रत्येकाचा, लहान मुलांचा. जर पैसे नेलं का त्यांना ऑलरेडी टेन्शन आलेलं असतं आणि ते पैसे म्हणजे मुलांनी खाल्ल्यात का कुणी घेतल्या दुसऱ्यानीच काढून
किंवा दुसऱ्यांनीच खाल्लं त्याचं जास्त टेन्शन असतं मुलांना. त्यासाठी मला हे एवढं सांगायचं आहे. मला काय तेवढं बोलता येत नाही किंवा मला तेवढं कळत नाही. मग त्यांनी हिला हा तुला शहाणपणा शिकवायला लागली. तर न विचारपूस करता मुलांना हाणू नये मारू नये, मला एवढंच म्हणायचं आहे. बरोबर आहे का? तर चला बाय. आजचा पुरता हा व्हिडिओ एवढाच इथंच, आणि उद्याच्याला नवीन कंटेंट नवीन व्हिडिओ. चला बाय. चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब करा.